आणि यानंतर काही महत्त्वाच्या बातम्या पाहूयात। सरकारी शाळांमध्ये आता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर, तर सरकारची प्रशासकीय मान्यता 165 कोटींचा निधी पुरवला जाणार। यवतमाळमध्ये जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेमध्ये पाकिस्तानी गाण्यावर डान्स केल्याप्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला, तर भाजपचे नेते गोपाळ गलाने यांच्या तक्रारीनंतर मुख्याध्यापक आणि एका शिक्षकावरती गुन्हा दाखल। महाशिवरात्रीच्या दिवशी उद्या भीमाशंकर मंदिर बंद राहणार, मंदिराचं काम सुरू, त्यामुळे निर्णय दर्शनासाठी भाविकांनी येऊ नये, जिल्हा प्रशासनाचं हे आवाहन। छत्रपती संभाजीनगरमधल्या वेरूळमधील कृष्णेश्वर मंदिरामध्ये गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेता येणार। महाशिवरात्रीनिमित्त लाखो शिवभक्त दर्शनासाठी येत असतात, गर्दी लक्षात घेता गाभाऱ्यातून दर्शन बंद करण्याचा प्रशासनानं निर्णय घेतला। ठाणे घोडबंदर रोडची वाहतूक कोंडी फुटणार, तर ठाणे कोस्टल रोडचं काम वेगात सुरू, सिंगल पाईल आणि सिंगल पियर या प्रणालीमुळे कामाला गती। उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजनेची आता जाहिरात अद्यापही प्रसिद्ध नाही, शेकडो विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेतच। प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे राज्यातील मराठा आणि कुणबी प्रवर्गातील विद्यार्थी आर्थिक संकटात। पादचारी उड्डाणपुलासाठी कांजूरमध्ये ब्लॉक घेतला जाणार, त्यामुळे ठाणे लोकल रद्द, उद्या मध्यरात्री 1 ते सकाळी 4:30 पर्यंत विक्रोळी ते मुलुंड दरम्यान ब्लॉक, रात्री 12:24 सीएसएमटी ते ठाणे लोकल रद्द। पुण्यातील राजवाड किल्ल्यावरती पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकाचा मृत्यू झाला, हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं मृत्यू झाल्याची माहिती। संदीप बाळकृष्ण पवार असं मृत्यू झालेल्या पर्यटकाचं नाव। सिंधुदुर्ग या ठिकाणच्या देवगडमध्ये पर्यटनासाठी आलेल्या मायलेकाची आत्महत्या, गोव्यातील मायलेकाची होमस्टेमध्ये वास्तव्यास असताना गळफास घेऊन आत्महत्या, होमस्टेच्या मालकांची देवगड पोलीस स्थानकामध्ये फिर्यादही दाखल। आणि यानंतर मुंबई आणि पुण्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्या। मुंबईमध्ये मार्चमध्ये भाड्याच्या 5,000 घरांसाठी सोडत बहुतांश घरं अल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी 2,500 घरं पत्राचारीमध्ये असल्याची देखील माहिती। मुंबईमध्ये उद्या मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरती मेगा ब्लॉक असेल, माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावरती ब्लॉक असेल, हार्बरवरती कुर्ला ते वाशी दरम्यान दोन्ही मार्गांवरती उद्या ब्लॉक असेल। मुंबईसह मीरा भाईंदर, वसई विरार, कल्याण आणि ठाण्यासाठी आता लवकरच जल मेट्रो धावणार, 10 जलमार्गांचा आराखडा अंतिम टप्प्यामध्ये। जलमेट्रोमुळे मुंबईकरांचा प्रवास आणखी वेगवान होणार। पुणे पिंपरीमधील 4 मेट्रो स्थानकांवरची नवीन प्रवेशद्वार आजपासून खुली होणार, प्रवाशांना मोठा दिलासा। स्वारगेट आणि शिवाजीनगर या स्थानकातील अतिरिक्त प्रवेशद्वार आजपासून खुली केली जाणार। पुण्यात आयसीयू असलेल्या बेड्सची संख्या अपुरी, शहरातील मोठ्या रुग्णालयामध्ये आयसीयू खाटांची संख्या कमी, तर आता गंभीर रुग्णांना वेळेत बेड उपलब्ध न होण्याच्या घटना वाढल्या। दादर पश्चिम स्टेशन परिसरामध्ये अतिक्रमणावरती पालिका आणि पोलिसांकडून कारवाई केली जाते, संयुक्त कारवाई केली जाते। फेरीवाल्यांवरील कारवाईमुळे स्टेशन परिसर पूर्णतः मोकळा झालाय। पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाचा निधी पुढील महिनाभरात, विमानतळाच्या भूसंपादनासाठी राज्य सरकारकडून 6,000 कोटी रुपयांच्या कर्ज उभारणीस परवानगी, महिनाभरात निधी उपलब्ध होऊन शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे होणार जमा।